एक असं गाव की जिथे लाखो भक्तांची श्रद्धा जिवंत आहे, जिथे एळकोट एळकोट जय मल्हार असा जयघोष कानावर येताच अंगावर शहारे येतात. नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण आलो आहोत पालीला आहे खंडोबाचं मंदिर आहे. तर त्या मंदिराच्या दर्शनासाठी आपण आलेलो आहोत. तर पालीमध्ये खंडोबाचं मंदिर का झालं, का बनवलं गेलं आणि त्याचा इतिहास काय आहे, तर हे आपण आता पाहूया. चला जाऊया. अगोदर पहिलं दर्शन घेऊया, नंतर सगळी माहिती जाणून घेऊया. चला जाऊया. लोकपरंपरेनुसार पाली परिसरात श्री खंडोबा महाराजांनी भक्तांना दर्शन दिले आणि या भूमीला आशीर्वाद दिला. त्यानंतर इथे मंदिराची स्थापना झाली आणि काळानुसार येथे भक्तीचे केंद्र बनले. दरवर्षी येथे हजारो नाही तर लाखो भाविक दर्शनासाठी येतात. विशेषतः चंपाष्टमी, सोमवती अमावस्या आणि इतर उत्सवांच्या काळात येथे भक्तांची मोठी गर्दी असते. मंदिरातील शांत वातावरण आणि सभोवताली सर्वत्र पसरलेला भंडारा मनाला अगदी प्रसन्न करून जातो. आज गर्दी नसल्यामुळे श्री खंडोबा देवाचे दर्शन आमचे अतिशय छान झाले. गाभाऱ्यात प्रवेश करताच श्री खंडोबा देवांचे तेजस्वी रूप पाहून मन अगदी भावुक झाले आणि येथे श्री खंडोबा देव आणि माता म्हाळसा देवी यांची स्वयंभूलिंगे आहेत. मंदिरासमोरील नंदीची मूर्ती सुद्धा बघायला भारी वाटते. मंदिराची रचना, कळस एवढे सुंदर दिसतात की जेवढे बघावं तेवढे कमीच. जर कुणाला जागरण, गोंधळ, पूजा असे जर धार्मिक विधी करावयाचे असतील तरी श्री मार्तंड देवस्थान यांनी सोय केलेली आहे. श्री खंडोबा हे भगवान शिवाचे मार्तंड भैरव रूप मानले जाते. दैत्य, मल्ल, मणी यांचा संहार करण्यासाठी त्यांनी अवतार घेतल्याची अशी महाराष्ट्रात कथा प्रसिद्ध आहे. त्यामुळे देव श्री खंडोबा हे शौर्य, न्याय आणि भक्तरक्षणाचे प्रतीक मानले जातात. माणूस कितीही श्रीमंत झाला, कितीही मोठा झाला तरी कधीतरी जीवनात अशी वेळ येते की त्याला देवाचा आदर वाटतो. अशा वेळी लाखो भक्तांच्या ओठावर एकच नाव असतं, एळकोट एळकोट जय मल्हार. अशा प्रकारे आम्ही देव खंडोबा यांचे दर्शन घेतले आणि तुम्हाला पण दर्शन घ्यावयाचे असल्यास तुम्ही सुद्धा सातारा जिल्ह्यात असलेल्या पाली या ठिकाणी या आणि हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. एळकोट एळकोट जय मल्हार.